शासकांच्या भरोशावर चालणं ही काही लोकशाहीला अभिप्रेत नव्हतं. तथापि माननीय न्यायालयाच्या निर्णयांमुळे एक दीर्घकाळ या संस्था निर्वाचित प्रतिनिधींच्या विना होत्या. आता पुन्हा या निवडणुका होत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की या निवडणुकांमध्ये आमच्या शासनाने केलेलं काम बघता पुन्हा कौल हा आमच्या बाजूने येईल. जनता आम्हाला शहर विकासाची पुन्हा संधी देईल हा मला विश्वास आहे. सर, मात्र मुंबई असेल किंवा पुणे महानगरपालिका मोठी शहरं आहेत. महायुतीचं दर कसं जमणार आहे? म्हणजे विशेषतः उल्लेख केला तर महायुती होणार आहे. बघा, आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतो. जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल. काही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी युती होईल. एखाद दोन ठिकाणी भाजपा राष्ट्रवादी युती देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल. आता तुम्ही पुण्यामध्ये मला विचारालच म्हणून सांगतो, पुण्यामध्ये मात्र अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे. आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत. भाजपने 5 वर्ष चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे. त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील. पण असं असलं तरीही मैत्रीपूर्ण लढत असेल, याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल. सर, नागपूर महापालिका आणि इतर दुसरी एक महापालिका आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्यावरून देखील निवडणूक आयोगानं भाष्य केले की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आरक्षणाचा मुद्दा का असेल? करेक्ट आहे. नागपूर महानगरपालिका आणि चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आरक्षण हे 50% वर गेलेलं आहे. पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की यांच्या निवडणुका घ्या. फक्त जो निकाल आहे तो आमच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील. आम्ही अंतिम निर्णयात जो काही निर्णय घेऊ तो या 2 महानगरपालिकांना लागू असेल. शिवसेना शक्यतोवर सगळीकडे आमच्या सोबत असेल. सर, मतदार याद्यांमधला व्ह्यू जो आहे तो महाविकास आघाडीचा वेगवेगळ्या पत्रकार परिषदेत घेऊन म्हणतात. आज सुद्धा आदित्य ठाकरे असं म्हटले की मतदार याद्यांमधला गोळ नक्की कोण सोडून जाणार, याद्यातला गोळ सोडवा आणि मग त्यानंतर निवडणुका घ्या. पण आज तर असं आहे, याद्यांमध्ये अनेक ठिकाणी घोळ आहे हे आम्ही देखील दाखवलेलं. पण त्याकरता निवडणुकाच घ्यायच्या नाहीत असं करता येणार नाही. गेले 20-25 वर्ष जे निवडणुका लढवत आहेत त्यांना माहिती आहे कमी अधिक प्रमाणात आपल्या याद्यांमध्ये घोळ असतोच. आता जेव्हा SIR सुरू झाला आहे त्यानंतर कदाचित याद्यांमधला घोळ कमी होईल. पुढच्या काळात तर माझं मत असं आहे की इलेक्शन कमिशनने आपल्या याद्या ब्लॉकचेनमध्ये टाकाव्या. त्या ब्लॉकचेन पद्धतीनं जर तयार झाल्या तर घोळ हा नेहमी करता येईल. पण त्याकरता माननीय निवडणुका योग्य नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून आलेले प्रतिनिधी असले पाहिजेत. त्यांच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था असली पाहिजे आणि म्हणून आमची मागणी आहे की या निवडणुका वेळेवरच व्हाव्या. सर, महापालिकेत ठाकरे देखील एकत्र येण्याची शक्यता आहे. दोन्ही ठाकरे एकत्र आले तर भाजपला धोका असेल. असं आहे की महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षात येण्याची लोकांमध्ये ओढ आहेच. आता कोणाला घ्यायचं आणि कोणाला घ्यायचं नाही हे आमच्या पक्षाचे अध्यक्ष त्या ठिकाणचे आमचे प्रमुख नेते हे मिळून याचा निर्णय घेतील. याचा काही सरसकट कुठलाही निर्णय नाही. सर, ठाकरे दोन्ही बंधू एकत्र येत आहेत. हा एक पक्का निर्णय आहे आमचा आणि त्या ठिकाणी शिंदे साहेबांचा ठरला आहे की एकमेकाचे घ्यायचे नाही. ठाकरेंचं काय सर? दोन्ही ठाकरे एकत्र आल्यावर तुम्हालाही फटका बसेल. मुंबई महापालिका आहे, इथलाही फटका नाही. दोन्ही ठाकरे एकत्रित आले तरी दोन्ही ठाकरे एकत्रित आल्यानंतर काँग्रेसही त्यांच्यासोबत गेली तरीही मुंबईकर भारतीय जनता पार्टी शिवसेना आमच्या महायुतीलाच निवडून देतील. कारण आमचा कारभार, आम्ही केलेला मुंबईचा विकास आणि मराठी माणसाचं आम्ही जोपासलेलं हित हे सामान्य मुंबईकरांनी पाहिलेलं असल्यामुळे मुंबईकर आमच्यासोबत राहते.
दाखले दिले गेल्याची एक आकडेवारी समोर आहे. तर तुम्ही म्हटलं तसं पूर्ण छाननी होऊनच दाखले दिले जातात. पहिल्यांदा तर आपण एक लक्षात घ्या, दाखले दिले गेले, मागणी पण 500ची झाली. लोक मागणी करतात आणि दाखले मिळत नाही आहेत. जी मागणी आली त्या तुलनेमध्ये सगळी त्या ठिकाणची छाननी करून ते दाखले दिले जात आहेत. ही प्रोसेस आहे. त्यामुळे प्रोसेसमध्ये जे बसत आहेत कोणालाही दाखले डिनाय केले जात नाही. सर, पृथ्वीराज चव्हाणांचे एक वाक्य गेल्या 2 दिवसांपासून चर्चेमध्ये आहे. दिल्लीमध्ये काही घडणार आहे किंवा पंतप्रधान बदलले जाऊ शकतात. धनंजय माडिक असं म्हणले की दिल्लीमध्ये काहीतरी घडत आहे, मात्र 31 पर्यंत पंतप्रधान नंतर मराठी पंतप्रधान होईल असं म्हणतात. अमेरिकेत घडणाऱ्या घडामोडी त्यांनी दाखला दिला. आत्तापर्यंत वेगवेगळ्या नेत्यांना साक्षात्कार होत होते, स्वप्न पडत होती, भविष्यवाणी ते करत होते, हे आम्ही बघितलेलं आहे. पण पृथ्वीराज बाबांसारखा ज्येष्ठ नेता जे महाराष्ट्राचे मंत्री झाले,